आता आम्ही निघतो दत्तवाडीतून आणि स्कॉर्पिओ आली आहे. बाकी सामान येतं आहे बाहेर, सगळे मजेत आहे अजून. आणि पप्पा गेले आपली कार आणायला. स्कॉर्पिओ आली आहे, समोर वॅगनर. डिक्कीत सामान भरलं आहे. तर आम्ही जस्ट पोहोचलोय मोशीला आणि ते सगळे बाहेरच बसले गप्पा मारत मस्त. आम्ही पोहोचलो आणि 10-15 मिनिटांनी लगेच मोजाचा कॉल आला. तो पण बसून उतरला, त्याला चाचू घ्यायला गेले होते. तर काकू केक बनवत आहे संध्याकाळच्या बर्थडे सेलिब्रेशन साठी आणि पूर्ण केक घरी बनवत आहे. एकदम भारी केक बनवत आहे काकू. डायरेक्ट केक घ्यायचा. हे टाकेलच नाही आता 100%. पप्पा पप्पा त्याच्या कॅमेराला पण येतो येतो. आता सगळे रेडी झाले संध्याकाळच्या इव्हेंटसाठी. आम्ही सगळ्यांनी ब्लॅक थीम ठेवली आहे. सगळ्यांनी ब्लॅक घातलंय, फक्त सोनू आका सोडून त्यांचा बर्थडे ते व्हाईट घातलंय त्यांनी. बाकी सगळ्यांनी ब्लॅक घातलंय.
सांगतो काय काय बेस्ट वे सांगतो. आणि ना सकाळी आंघोळी नाही. 7 वाजता एनी हाऊ कंडिशन 7 वाजता आपल्याला घर सोडायचं म्हणजे सोडायचंच आहे. सहाला जमलं सहाला इतकं सोडा. लेट करू इतकं आपल्यावर सॅटर्डे संडे फुल गर्दी असते. सेकंड सॅटर्डे आहे, फुल ट्रॅफिक असणार आहे. त्याच्यामुळे सकाळी 7 वाजता एनी कंडिशन घर सोडायचंय. आपल्याला लवकरात लवकर अलिबागला पोहोचायचं. खरी गोष्ट मी याला सहमत आहे. ऍग्री 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 ऍग्री. आम्ही तर आज रात्री जाऊ चला. आम्ही समजतो पण तुमच्या विश्रांतीची गरज आहे तुम्हाला. आम्हाला गरज आहे विषय. तर मित्रांनो आता आम्ही जेवण करतो आणि लवकर झोपणार आहे, कारण आम्हाला सकाळी कुठे निघायचंय. पण ते सगळं तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये बघता येईल. हा ब्लॉग इथपर्यंत पाहिजे असेल तर लाईक करा, चॅनलचे नवे असेल सबस्क्राईब करा. भेटू लवकर नव्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत साठी बाय.